नंदुरबारमध्ये दगडफेकीमुळे तणाव वाढल्याचं चित्र आहे आणि नंदुरबारमध्ये शहरात काही ठिकाणी तणाव निर्माण झाल्याचाही पाहायला मिळतंय। पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर होताना दिसतोय आणि पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्नही केला जातोय असं दिसतंय। नंदुरबारमध्ये जी दगडफेक झाली त्यामुळे तणावाचं वातावरण पाहायला मिळालंय आणि बरेच पोलीस उपस्थित आहेत। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय असं दिसतंय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी आफ्ताब आपल्या सोबत आहेत। आफ्ताब, परिस्थिती नियंत्रणात आली आहे का? पूर्वपदावर येते का? सध्याचं काय वातावरण तिथे? ईद ए मिलाद निमित्त आज नंदुरबार शहरातून 2 वाजता मिरवणूक निघाली होती। या मिरवणुकी दरम्यान अचानक दगडफेक झाल्याची घटना घडली। यामुळे संपूर्ण माडीवाडा परिसर, इलाई चौक परिसर, या मच्छी बाजार या साईडला मोठी दगडफेक पाहायला मिळाली। त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी अश्रुधूर नळकांड्या देखील फोडल्या। उपद्रव्यांना पोलीस अधीक्षकांच्या वाहनाची देखील तोडफोड केली आहे। यासह काही वाहनं जाळपोळ करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता। त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने आता कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे आणि शहरभरात आता शांतता पाहायला मिळत आहे। तसेच पोलीस प्रशासनाकडून कठोर असं तगडा असा पोलीस बंदोबस्त देखील शहरभरात तैनात करण्यात आलेला आहे। श्रद्धा, हो, पण दगडफेक जी झाली त्यामुळे कोणी जखमी झाल्याची माहिती आहे का? नंतर आता पोलिसांनी काय भूमिका घेतली आहे? याच्यातून या दगडफेकी दरम्यान 2 पोलीस कर्मी हे जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे। तसेच आता पोलीस प्रशासनाकडून आरोपींना धरपकड करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। हो, ताजे अपडेट्स घेत राहू आफ्ताब। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। नंदुरबारमधून आपण ही बातमी पाहत होतो।